पॉलिमॉर्फिझम पासून. पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय, पॉलिमॉर्फिझमचे टाइप्स कोणकोणते आहेत हे आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. याचे वेगवेगळे पार्ट्स बनणार आहेत. हा पहिला पार्ट आहे पॉलिमॉर्फिझमचा. आणि पॉलिमॉर्फिझम शिकल्यानंतर आपलं पुढचं जी जर्नी आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगची, ती आपण इथे कंप्लीट करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज पॉलिमॉर्फिझम? पॉलिमॉर्फिझम म्हणजे सेम टाईपच्या मल्टिपल गोष्टी, सेम टाईपच्या मल्टिपल गोष्टी. जसं की एक सेम गोष्ट आहे आणि ती आपण मल्टिपल टाइम्स वेगवेगळ्या कामांसाठी इझिली वापरतोय. आणि तुम्ही ज्यावेळी ती मल्टिपल टाइम्स वापरताय त्यावेळी त्याचा प्रत्येक वेळी सिग्नेचर वेगळा आहे. सिग्नेचर म्हणजे एव्हरी टाइम, एव्हरी टाइम बिहेवियर वेगळा आहे. या कॉन्सेप्टला आपण पॉलिमॉर्फिझम म्हणतोय. सो आता याच्यामध्ये उदाहरणार्थ एक साधं एक्झाम्पल घेतलं. एक कार आहे. ओके. सो कारचं मेन फंक्शन काय असतं? व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ कार? टू मूव्ह वन पॉइंट टू अनदर. टू मूव्ह वन पॉइंट टू अनदर. ओके. टू मूव्ह वन पॉइंट टू अनदर. जनरली कारमध्ये तुम्ही पॅसेंजर घेऊ शकता, तुम्ही वेगवेगळ्या वस्तू नेऊ शकता, तुम्ही त्यामध्ये बेसिकली बुक्स नेऊ शकता. प्रत्येक टाईपच्या गोष्टी आपण ट्रान्सफर करू शकतो. कार इज द वन ऑफ द मोड टू ट्रान्सफर व्हॅल्यूज वन पॉइंट टू अनदर. जनरली अशाच प्रकारे या सगळ्या सिच्युएशनमध्ये कार चेंज झाले का? नाहीये. मात्र व्हॅल्यूज एव्हरी टाइम चेंज झालेत. ती कार कधी कधी पर्सनला घेऊन जाते. ती कार कधी कधी ॲक्सेसरीज घेऊन जाते. ॲक्सेसरीज फॉर एक्झाम्पल तुमच्या ज्या वस्तू असतात त्या वस्तू घेऊन जाते. अनदर वन, तुम्ही ग्रॉसरीज घेऊन जाऊ शकता. ग्रॉसरीज घेऊन जाऊ शकता. ओके. या सगळ्या वस्तू ती घेऊन जाऊ शकते. पण ॲक्च्युली ज्यावेळी ती पर्सनला घेऊन जाते, ज्यावेळी ती ॲक्सेसरीज घेऊन जाते, ज्यावेळी ती ग्रॉसरी घेऊन जाते, याच्यामध्ये कॉन्स्टंट पॉइंट कोण आहे? कार आहे. मग कार ज्यावेळी पर्सनला घेऊन जाणार त्यावेळी बिहेवियर वेगळं असणार आहे. ॲक्सेसरीज घेऊन जाणार त्यावेळी बिहेवियर वेगळं असणार आहे. ग्रॉसरी घेऊन जाणार त्यावेळी बिहेवियर वेगळं असणार आहे. तर अशा पद्धतीने आपण पॉलिमॉर्फिझम समजूया. अनदर एक्झाम्पल. हे थोडंसं अवघड होईल आणि अजून एखादं आपण एक्झाम्पल यामध्ये बघूया. एक बेसिक पर्सनची बिहेवियर असतं, पर्सन बिहेवियर. सो डिफरंट टाइप्स ऑफ मूड्स. ओके. डिफरंट टाइप्स ऑफ मूड्स इथं आपण लिहूया. डिफरंट डिफरंट टाइप्स ऑफ मूड्स. डिफरंट टाइप्स ऑफ मूड्स. आता पर्सन एकच आहे, पण त्या सिंगल पर्सनचे मल्टिपल मूड्स आहेत. सो लाईक हॅपी मूड, हॅपी मूड, लाईक सॅड मूड, सॅड मूड, लाईक अँग्री मूड, अँग्री मूड. ओके. देर आर मल्टिपल टाइप्स ऑफ मूड्स. मल्टिपल टाइप्स ऑफ मूड्स. व्यक्ती तोच आहे, बट एव्हरी टाइम मूड चेंज असणार आहे. कधी हॅपी मूड असेल, कधी सॅड मूड असेल, कधी अँग्री मूड असेल. आता जरी अँग्री मूड झाला तरी तो पर्सन चेंज होणार नाहीये. पर्सन तोच आहे. हॅपी मूड झाला, पर्सन तोच आहे. सॅड मूड झाला, पर्सन तोच आहे. सेम सेम सिच्युएशन इथे पॉलिमॉर्फिझम मध्ये घडते. काय घडतं की एका सेम टाईपचं फंक्शन किंवा सेम टाईपची गोष्ट आपण एकापेक्षा अनेक कामांसाठी वापरतो. सेम नावाची गोष्ट आपण एकापेक्षा अनेक कामांसाठी वापरतो. आणि एकापेक्षा अनेक कामांसाठी वापरली की तिचं प्रत्येक वेळी बिहेवियर चेंज असलं पाहिजे. हे कोण सांगतं? पॉलिमॉर्फिझम सांगतं. जनरली पॉलिमॉर्फिझम हा एक ग्रीक वर्ड आहे आणि याची जर फोड केली आपण तर अशा प्रकारे याची फोड केली जाते. फर्स्ट वन पॉली, सेकंड वन मॉर्फिझम, सेकंड वन मॉर्फिझम. आता पॉलीचा अर्थ येतो मेनी. पॉलीचा अर्थ येतो मेनी. अँड मॉर्फिझम, मॉर्फिझम मीन्स फॉर्म्स. आताच आपण बघितलं की वेगवेगळे मूडचे फॉर्म्स असतात. हॅपी मूड इज वन फॉर्म, सॅड मूड इज अनदर फॉर्म, अँग्री मूड इज अनदर फॉर्म. मल्टिपल फॉर्म्स आर देअर. पॉली म्हणजे मेनी, मॉर्फिझम म्हणजे फॉर्म्स. हा एक ग्रीक वर्ड आहे. त्या ग्रीक वर्डची फोड केली असता तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळेल की पॉली म्हणजे मेनी, मॉर्फिझम मीन्स फॉर्म्स.
तर आता याची डेफिनेशन कशी करता येईल बघा. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ पॉलिमॉर्फिझम? फर्स्ट वन राईट डेफिनेशन पॉलिमॉर्फिझम. Polymorphism. So, what is polymorphism? To use same thing, to use same thing many times. To use same thing many times. To use same thing many times. But these things are differ from each other. Differ from each other. Differ from each other. Okay. Okay. Now to use same thing many times, but these things are differ from each other. बेसिक मध्ये डेफिनेशन आपण कव्हर झाली. त्याच्या अगोदर मी काही उदाहरणं घेतली होती की व्हॉट इज पॉलिमॉर्फिझम. सेम गोष्टीची एकापेक्षा अनेक टाईप्स असतात आणि त्यावेळी ज्यावेळी ते अनेक टाईपमध्ये काम करते त्यावेळी त्याचं बिहेवियर वेगळं असतं. सो पॉली मीन्स मेनी, मॉर्फिझम मीन्स फॉर्म्स. टू यूज सेम थिंग मेनी टाइम्स बट दीज थिंग्स आर डिफर फ्रॉम इच अदर. एव्हरी टाइम ती गोष्ट वेगवेगळ्या कामांसाठी उपयोगी पडणार आहे, पण प्रत्येक वेळी बिहेवियर वेगळं असणार आहे. ओके. जसं माणसाचं बिहेवियर आहे, जसं एखाद्या कारचं बिहेवियर मी सांगितलं होतं. एव्हरी पार्टिकल, एव्हरीथिंग तुमचं बिहेवियर वेगळं असणार आहे, बट जी कॉन्स्टंट गोष्ट आहे ती सेम असणार आहे. आता ही झाली डेफिनेशन. आता डेफिनेशन नंतर सेकंड वन, टाइप्स ऑफ पॉलिमॉर्फिझम. टाइप्स ऑफ पॉलिमॉर्फिझम. सो आता याच्यामध्ये जो फर्स्ट टाइप आहे, व्हॉट इज द फर्स्ट टाइप? फर्स्ट टाइप कंपाइल टाइम पॉलिमॉर्फिझम. कंपाइल टाइम पॉलिमॉर्फिझम. कंपाइल टाइम पॉलिमॉर्फिझम. And again next one, runtime polymorphism. Runtime polymorphism. First one compile time polymorphism, second one runtime polymorphism. So compile time मध्ये पहिला जो घटक आहे त्याला आपण म्हणतोय फंक्शन ओव्हरलोडिंग. फंक्शन ओव्हरलोडिंग. अँड सेकंड वन ऑपरेटर ओव्हरलोडिंग. ऑपरेटर ओव्हरलोडिंग. There are two types in compile time polymorphism. First one function overloading, second one operator overloading. Now runtime polymorphism. आता runtime polymorphism मध्ये याच्यामध्ये आपण असं गृहीत धरू शकतो की फंक्शन ओव्हरलोडिंग, देन व्हर्च्युअल फंक्शन. व्हर्च्युअल फंक्शन ऍक्च्युली जावामध्ये किंवा एनी अदर प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये याला आपण फंक्शन ओव्हररायडिंग असं म्हणतो. त्याचं उदाहरण आहे व्हर्च्युअल फंक्शन. सो आपण बघितलेलं आहे की व्हॉट इज पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझमचे दोन प्रकार पडतात. फर्स्ट वन कंपाइल टाइम पॉलिमॉर्फिझम, सेकंड वन रन टाइम पॉलिमॉर्फिझम. कंपाइल टाइम मध्ये दोन प्रकार परत सब टॉपिक्स आहेत. फर्स्ट टॉपिक फंक्शन ओव्हरलोडिंग, सेकंड टॉपिक ऑपरेटर ओव्हरलोडिंग. आणि रन टाइमचा एकच प्रकार आहे, त्याला आपण व्हर्च्युअल फंक्शन असं म्हणतोय. ओके. सो आता इथे पहिला आपण टाइप डिस्कस करूया. सो व्हॉट इज फर्स्ट टाइप? फर्स्ट टाइप कंपाइल टाइम पॉलिमॉर्फिझम. कंपाइल टाइम पॉलिमॉर्फिझम. कंपाइल टाइम पॉलिमॉर्फिझम. आता याच्यामधला जो पहिला घटक आहे तो आज आपण स्टडी करूया. फंक्शन ओव्हरलोडिंग. फंक्शन ओव्हरलोडिंग. ठीक आहे. फंक्शन ओव्हरलोडिंग. तर याच्या अगोदर आपण एक क्लास ज्यावेळी आपण इम्प्लिमेंट करतोय तेव्हा क्लासची आपण डेफिनेशन बघितली होती. क्लासची डेफिनेशन काय सांगते की ऍक्च्युली क्लास हा 3 घटकांनी बनलेला आहे. पहिला घटक आहे त्याला आपण म्हणतोय डेटा मेंबर. दुसरा घटक आहे त्याला आपण म्हणतोय ऍक्सेस स्पेसिफायर किंवा विजिबिलिटी मोड. तिसरा घटक आहे त्याला आपण म्हणतोय मेंबर फंक्शन. तर आता एका सिंगल क्लासमध्ये फंक्शन ओव्हरलोडिंग काय कॉन्सेप्ट समजून घेऊया अगोदर. सिंगल क्लासमध्ये मोर दॅन वन फंक्शन मी वापरू शकतो. सेम नावाचे मोर दॅन वन फंक्शन मी वापरू शकतो. एकापेक्षा अनेक वेळा मी सेम नावाचे फंक्शन वापरू शकतो. बट प्रत्येक वेळी त्याचं सिग्नेचर डिफरंट असणार आहे. प्रत्येक वेळी एव्हरी टाइम सिग्नेचर आर डिफरंट. मग ते सिग्नेचर म्हणजे काय ते आता आपण आज बघणार आहोत. सिग्नेचर म्हणजे काय? प्रत्येक वेळी बिहेवियर वेगळं असणार आहे, मात्र फंक्शनचं नाव सेम असणार आहे. ओके. फंक्शनचं नाव सेम असणार. डेफिनेशन कशी करता येईल? डेफिनेशन, व्हॉट इज द डेफिनेशन? फंक्शन ओव्हरलोडिंग इज
function overloading is function overloading is to use same function name to use same function name many times, to use the same function name many times, but these functions but these functions are differ from each other, are differ from each other, are differ from each other. Okay, perfect. Now what is the definition? Function overloading is to use the same function name, same function name many times, but these functions are differ from each other according to their according to their according to their according to their type of argument, type of argument, comma number of argument, number of argument, and return type, रिटर्न टाइप. ओके, सो आता बघा, सिंपल डेफिनेशन आहे. डेफिनेशन मराठीमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया. फंक्शन ओव्हरलोडिंग. फंक्शन ओव्हरलोडिंग म्हणजे एकाच क्लासमध्ये आपण एकापेक्षा अनेक फंक्शन यूज करतोय. एका सिंगल क्लासमध्ये एकापेक्षा अनेक आपण फंक्शन यूज करतोय सेम नावाचे. टू यूज सेम फंक्शन नेम मेनी टाइम्स. याचा अर्थ काय की सेम फंक्शनचं नाव मी एकापेक्षा अनेक वेळा यूज करतोय. टू यूज सेम फंक्शन नेम मेनी टाइम्स. ओके, तुम्ही सेम नावाचे फंक्शन मल्टिपल टाइम्स वापरू शकता एका क्लासमध्ये, पण बट दीज फंक्शन्स आर डिफर फ्रॉम इच अदर. प्रत्येकामध्ये विभिन्नता पाहिजे, प्रत्येक फंक्शनमध्ये विभिन्नता पाहिजे, वेगळं पाहिजे. काय वेगळं पण पाहिजे त्यासाठी त्यांनी 3 मुद्दे दिलेले आहेत. अकॉर्डिंग टू देअर टाइप ऑफ आर्ग्युमेंट, नंबर ऑफ आर्ग्युमेंट अँड रिटर्न टाइप. या तिघांपैकी एक वेगळं पण पाहिजे आहे. या तिघांपैकी एक वेगळं पण पाहिजे आहे. आपण प्रॅक्टिकल करताना या तिन्ही गोष्टी डिस्कस करणार आहोत. व्हॉट इज अ टाइप ऑफ आर्ग्युमेंट, व्हॉट इज अ नंबर ऑफ आर्ग्युमेंट अँड व्हॉट इज अ रिटर्न टाइप इन डिटेल. डोंट वरी. सो फर्स्ट वन, अंडरस्टँडिंग फंक्शन ओव्हरलोडिंग. फंक्शन ओव्हरलोडिंगची डेफिनेशन पहिल्यांदा अंडरस्टँडिंग करा. फंक्शन ओव्हरलोडिंग म्हणजे काय? फंक्शन ओव्हरलोडिंग इज टू यूज सेम फंक्शन नेम मेनी टाइम्स. सेम नावाचं फंक्शन एकापेक्षा अनेक वेळा आपण वापरतोय, बट दीज फंक्शन्स आर डिफर फ्रॉम इच अदर अकॉर्डिंग टू देअर टाइप ऑफ आर्ग्युमेंट, नंबर ऑफ आर्ग्युमेंट अँड रिटर्न टाइप. ओके, नाव इथपर्यंत सर्वांना क्लिअर झालंय का? अंडरस्टँडिंग झालंय का इथपर्यंत सर्वांना प्रॉपर वे मध्ये? ओके, सो नेक्स्ट वन, डेफिनेशन झालेले. सो आता आपण 2 डेफिनेशन डिस्कस केले आहे. फर्स्ट वन, व्हॉट इज अ पॉलिमॉर्फिझम, अँड सेकंड वन, व्हॉट इज अ फंक्शन ओव्हरलोडिंग. ओके, फंक्शन ओव्हरलोडिंग. सो आता याच्यामध्ये आपण काय करायचंय बघा. फंक्शन ओव्हरलोडिंग, हाऊ टू इम्प्लिमेंट प्रॅक्टिकली फंक्शन ओव्हरलोडिंग इन C++. कशा पद्धतीने आपण हे प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करू शकतो. तर त्याचा सर्वात पहिल्यांदा जो सिंटॅक्स आहे तो बघून घेऊया. एक जनरली सिंटॅक्स कोणत्याही मेंबर फंक्शनचा काय असतो तो आपण बघूया, किंवा कोणत्याही फंक्शनचा सिंटॅक्स काय असतो तो बघूया. पहिल्यांदा द्यायचा असतो तो रिटर्न टाइप, फंक्शन नेम, आर्ग्युमेंट लिस्ट, देन ओपनिंग कर्ली ब्रॅकेट, बॉडी ऑफ फंक्शन, नाव क्लोजिंग ऑफ फंक्शन. ओके, सो इथं रिटर्न टाइप, फंक्शन नेम, आर्ग्युमेंट लिस्ट अँड देन बॉडी ऑफ फंक्शन. अशा पद्धतीने कोणतंही फंक्शन रिटर्न केलं जातं. सो त्याचं एक्झाम्पल बघूया. वॉइड गेट. गेट हे फंक्शनचं नाव आहे. या ठिकाणी आपण कोणतंही नाव घेऊ शकतो, डोंट वरी. गेट इन ब्रॅकेट इंटीजर ए. ओके, इंटीजर ए.
उदाहरणासाठी काळजी करू नका, एक्सप्लेन केलं जाईल, डोंट वरी. सो सर्वात पहिल्यांदा हे जे मी एक्झाम्पल घेतलेलं आहे, गेट नावाचं मी जे फंक्शन घेतलेलं आहे ते मी जरा थोडंसं एक्सप्लेन करतो. एक्झाम्पल एक्झाम्पल एक्सप्लेन करतो मी. याच्यामध्ये void void इज माय रिटर्न टाइप, गेट इज माय फंक्शन नेम, इंटीजर ए इज माय पॅरामीटर और आर्ग्युमेंट. एला आपण काय म्हणतोय? आर्ग्युमेंट म्हणतोय. आर्ग्युमेंटचा अर्थ काय असतो? जे व्हेरिएबल मी प्रोग्राम लिहिताना वापरतो ते व्हेरिएबल जर फंक्शनच्या आतमध्ये गेलेत तर त्यांचं नाव बदलतं, हॅज ओनली नेम रिप्लेस, आणि हे फंक्शन पुरतं मर्यादित असतं व्हेरिएबल. ओके, तर आता इथे व्हेरिएबलचं नाव काय घेतलंय? ए नावाने मी व्हेरिएबल घेतलेलं आहे. यालाच आपण पॅरामीटर किंवा आर्ग्युमेंट असंही म्हणतो. अँड देन इंटीजर इज द टाईप ऑफ आर्ग्युमेंट. याच्यामध्ये इंट ए नावाचं मी एक पॅरामीटर बनवलंय, इंट ए. ओके, यामध्ये जे मी इंट लिहिलेलं आहे ते टाईप ऑफ आर्ग्युमेंट आहे, आणि ए नावाचं काय आहे? पॅरामीटर आहे, व्हेरिएबलचं नाव आहे, पॅरामीटर और आर्ग्युमेंटचं नाव आहे. गेट इज माय मेंबर फंक्शन नेम, अँड देन रिटर्न टाइप, माय रिटर्न टाइप इज void. ओके, रिटर्न टाइप इज void. इथपर्यंत अंडरस्टँडिंग झालंय का? तर फंक्शन ओव्हरलोडिंग मध्ये कसं असतं की पहिल्यांदा आपण रिटर्न टाइप चेंज पाहिजे, किंवा तुमचे आर्ग्युमेंट चेंज पाहिजेत, किंवा त्या आर्ग्युमेंटचा टाइप चेंज पाहिजे. असं असेल तर तुमचं फंक्शन काम करणार आहे. ओके, फंक्शन प्रॉपर वेने काम करणार आहे. तो हे झालं एक्झाम्पल. ज्यावेळी ॲक्च्युली लेक्चर चालू असतं त्यावेळी तुम्ही याचे स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि याच्या नोट्स ज्या आहेत त्या तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. याच्यामध्ये मी तुम्हाला थिअरी आणि सिंटॅक्स एक्झाम्पल या दोन्ही गोष्टी प्रोव्हाइड करत आहे. ओके, स्वतः एक आपण प्रोग्राम एक्झाम्पल बघणार आहोत फंक्शन ओव्हरलोडिंगचं. प्रोग्राम एक्झाम्पल ऑन फंक्शन ओव्हरलोडिंग. प्रोग्राम एक्झाम्पल ऑन फंक्शन ओव्हरलोडिंग. सो ऍक्च्युली तर पहिल्यांदा प्रोग्राम आपण प्रॅक्टिकली करून बघूया, त्यामध्ये ते तुम्हाला मी एक्सप्लेन करेन. आता प्रोग्राम काय करायचं आहे? प्रोग्राम एक्झाम्पल, राईट राईट अ प्रोग्राम इन C++ टू परफॉर्म addition addition and subtraction. Addition and subtraction using function overloading. एक मला क्वेश्चन आहे, एक प्रोग्राम मला करायचा आहे. त्या प्रोग्रामचं नाव काय? राईट अ प्रोग्राम इन C++ टू परफॉर्म ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन युझिंग फंक्शन ओव्हरलोडिंग. सेम गोष्ट अनेक कामांसाठी वापरायचे. आता मी एकच फंक्शन घेणार आहे, त्या फंक्शनचं नाव देणार आहे फंक्शन नेम. व्हॉट इज फंक्शन नेम? बघा, फंक्शन नेम अरिथमॅटिक. फंक्शनचं मी नाव काय घेणार आहे? आता अरिथमॅटिक नावाने फंक्शन बनवणार आहे. अरिथमॅटिक या नावाने मी फंक्शन बनवणार आहे, आणि हे एकच फंक्शन ॲडिशनसाठी सुद्धा वापरणार आहे, आणि हेच फंक्शन वजाबाकीसाठी सुद्धा वापरणार आहे. याने काय अचीव होणार आहे? फंक्शन ओव्हरलोडिंग अचीव होणार आहे. फंक्शनचं नाव तर सेमच आहे, पण त्यामध्ये बेरीज पण करू शकतो आणि वजाबाकी पण करू शकतो. याच कॉन्सेप्टला फंक्शन ओव्हरलोडिंग म्हणलं जातं. ओके, सो आता इथे प्रोग्राम स्टार्ट करूया आपण. तर आता इथे टर्बो C++ ची मी विंडो ओपन करतोय. टर्बो C++. ओके, नाव सिलेक्ट डिलीट ओल्ड प्रोग्राम. सर्वात पहिल्यांदा हे प्रोग्राम करण्यासाठी मला हेडर फाईलची गरज आहे. तुम्हाला सर्व बेसिक झालंय असं गृहीत धरून मी हे प्रोग्राम करतोय. सो पहिली हेडर फाईल घेतली, हॅश इन्क्लूड आयोस्ट्रीम डॉट एच. सेकंड हेडर फाईल हॅश इन्क्लूड कोनियो डॉट एच. कोनियो डॉट एच. नाउ फर्स्ट क्लास नेम. व्हॉट इज क्लास? ऑपरेशन. ऑपरेशन इज माय क्लास नेम. क्लासला नाव दिलेलं आहे ऑपरेशन. ऑपरेशन नावाने मी काय बनवलंय? क्लास बनवलाय. सो आता इथे पब्लिक इज द ऍक्सेस स्पेसिफायर. फर्स्ट मेंबर फंक्शन नेम void arithmetic. Arithmetic is my function name. Function name arithmetic. सो बेसिकली इथे मी मला बेरीज करायची. इंटीजर a, b, c इक्वल टू a प्लस b.
सी आउट रिझल्ट ऍडिशन ऍडिशन इक्वल टू सी. ओके, ऍडिशन इक्वल टू सी. तर आता इथे रेग्युलरचा क्लासचा प्रोग्राम केलेला आहे, इथपर्यंत सर्वांना अंडरस्टँडिंग होईल की बेसिकली इथे अरिथमॅटिक नावाचं मी फंक्शन घेतलेलं आहे. माय मेंबर फंक्शन नेम इज अरिथमॅटिक आणि त्यामध्ये मी बेसिक बेरजेचा कोड केलेला आहे. ओके, सो आता पुढचं मी त्याच नावाने फंक्शन बनवतोय, वॉइड अरिथमॅटिक. सेम फंक्शन नेम. आता मला सांगा, जर मी अशा प्रकारे जर फंक्शन घेतलं आणि यामध्ये जर वजाबाकी केली तर ते चुकीचं असणार आहे का बरोबर आहे? ऑफकोर्स चुकीचं असणार आहे, कारण की फंक्शन ओव्हरलोडिंग काय सांगते, तुम्ही सेम नावाचं फक्त फंक्शन वापरू शकता, पण एव्हरी टाइम त्याचं सिग्नेचर वेगळं पाहिजे, त्याच्यामध्ये असणारा जो चेंज आहे तो बिहेवियर वेगळं पाहिजे अकॉर्डिंग टू देअर टाईप ऑफ आर्ग्युमेंट. इथे मी सिलेक्ट करतोय टाईप ऑफ आर्ग्युमेंट अँड रिटर्न टाईप. टाईप ऑफ आर्ग्युमेंट हे हे जे आहे त्याला आपण रिटर्न टाईप म्हणतोय. रिटर्न टाईप, टाईप ऑफ आर्ग्युमेंट अँड नंबर ऑफ आर्ग्युमेंट. तर आता याच्यामध्ये बघा, इंटीजर ए कॉमा इंटीजर बी. सो आता इथे मी दोन इंटीजर घेतलेत, इंटीजर सी, सी इक्वल टू ए प्लस बी. सॉरी, मल्टिपल टाइम्स एक व्हेरिएबल वापरले मी. इथे पी घेतलं आणि इथे क्यू घेतलं. चेंज पॅरामीटर नेम और आर्ग्युमेंट नेम मी चेंज केले तिथं. आणि इथं घेतलेलं आहे इंटीजर आर. इंटीजर आर. सो सिंपल एक्झाम्पल, पी आर इक्वल टू पी मायनस क्यू. पी मायनस क्यू. सी आउट सबस्ट्रॅक्शन इक्वल टू रिझल्ट इन डिस्प्ले आर. ओके, रिझल्ट इन डिस्प्ले आर. सो आता इथे मी सेम नावाचे किती फंक्शन बनवलेत? दोन फंक्शन बनवलेत. आता याच्यामध्ये चेंज काय बघा, की पहिल्या फंक्शनमध्ये मी कोणत्याही प्रकारे आर्ग्युमेंट पास केलेलं नाहीये आणि दुसऱ्या फंक्शनमध्ये दोन आर्ग्युमेंट पास केले, इंटीजर पी, इंटीजर क्यू. बट सेम फंक्शन नेम. इथं माझं काय अचीव झालेलं आहे? फंक्शन ओव्हरलोडिंग. टू यूज सेम फंक्शन नेम मेनी टाइम्स, but these functions are differ from each other according to their type of argument, number of argument and return type. Okay, so void main घेतलं, void main. इन अ void main under. आता void main मध्ये पहिलं आपण काम काय करत असतो जनरली? सो फर्स्ट वर्क इज टू क्रिएट ऑब्जेक्ट. क्रिएट ऑब्जेक्ट. व्हॉट इज ऑब्जेक्ट? क्लास फर्स्ट वन मेन्शन क्लास नेम ऑपरेशन, ऑब्जेक्ट नेम ओ. ओ नावाचं मी इथे ऑब्जेक्ट बनवलेला आहे. क्लिअर स्क्रीन फॉर क्लिअर और स्क्रीन, CLR फंक्शन. ओ डॉट अरिथमॅटिक. ओ डॉट अरिथमॅटिक आणि ओ डॉट अरिथमॅटिक. मला सांगा, याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा मी पहिल्या फंक्शनमध्ये कोणत्याही प्रकारे आर्ग्युमेंट पास केलेले नाहीयेत. मग ज्यावेळी मी ते फंक्शन कॉल करेन, पहिलं फंक्शन, त्यावेळी कॉल करताना मला कोणतंच आर्ग्युमेंट पास करायचं नाहीये. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि जिथं तुम्ही आर्ग्युमेंट पास केलेला आहे तर तुम्हाला कॉल करताना सुद्धा आर्ग्युमेंट पास केले पाहिजेत. किती आर्ग्युमेंट पास केले? दोन. 5 आणि 5. ओके, 5, 6. गेट CH. बघा, एरर आलेलं नाहीये. ऍक्च्युली काय झालंय की ज्यावेळी मी पहिलं फंक्शन क्रिएट केलं त्यावेळी मी व्हॅल्यू तिथं प्रोव्हाइड केलेल्या आहेत आणि ज्यावेळी मी दुसरं फंक्शन क्रिएट करतोय त्यावेळी मी काय केलेलं आहे? कॉल करताना व्हॅल्यू पास केलेले आहेत. कॉल करताना व्हॅल्यू मी पास का केले असतील? बिकॉज ज्यावेळी मी एक फंक्शन दुसऱ्यांदा वापरलंय वजाबाकीसाठी त्यावेळी तिथे मी आर्ग्युमेंट पास केलेले आहेत. आर्ग्युमेंट पास केलेत म्हणून मी खाली व्हॅल्यू पास करतोय. वरती आर्ग्युमेंट पास केले नाहीयेत म्हणून मी ते मोकळं सोडलेलं आहे. सो आता इथे रन करूया प्रोग्राम. ऍडिशन 11, सबस्ट्रॅक्शन 0 ऑटोमॅटिकली आलेलं आहे.
आता इथे चेंज करून बघूया व्हॅल्यूज. व्हॅल्यूज आपण चेंज करून बघूया. फॉर एक्झाम्पल इथे मी घेतलं 10,2. ओके. देन इथे स्लॅश एन दिला, स्लॅश एन, रन प्रोग्राम. ओके. ॲडिशन 11, सबस्ट्रॅक्शन 8. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, फंक्शन ओव्हरलोडिंग अचीव्ह करू शकतो.